नमस्कार मित्रांनो. तुम्हाला आता थंबनेलवरनं लक्षात आलेलं असेल का आपण आज कुठं आलेलो आहे किंवा आपण आज आपलं म्हणजे उस्मानाबादी उस्मानाबादी क्रॉस बोर असं प्रोडक्शन असलेल्या फार्मवरती आपण आलेलो आहे. तरी पण मित्रांनो, तुम्ही आपल्या सानप गोट फार्म या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ना तुम्हाला आहे ना गोट फार्म निगडीत तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आपण जी काही माहिती असते फार्मवरती जाऊन घेण्याचा प्रयत्न करत असतो, तर तुम्ही 100% आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर आपण आता फार्मवरती आलेलो आहे. तर सरांकडनंच आपण त्यांच्या फार्मची माहिती घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. साहेब, तुमच्या फार्मचं लोकेशन, तुमचं नाव सांगा. माझं नाव अजिंक्य राजेंद्र गाडे. आमचं गाव धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. अच्छा. आमचं फार्मचं नाव आहे ग्रासलँड गोट फार्म. आता आमच्याकडे टोटल इथे जवळपास 130 ॲनिमल्स आहेत सगळे. अच्छा अच्छा. साहेब, आता मी तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आहे ना, मला तुमचा सेटअप म्हणजे बघायला मिळालेला आहे. तर तुमच्याकडे उस्मानाबादी आहे, काही गावरान दिसत आहे, आणि तुमच्या या फार्ममध्ये ना मला आहे ना बोरचे काही मेल दिसत आहे. हो. तर मग सध्या तुम्ही कुठलं मार्केट करताय या गोट? आता आमच्याकडे सगळे जे बकरं आहेत ते कोणी पाळण्यासाठी नेतात किंवा कटिंग मार्केटलाही जातात. तर आपण आफ्रिकन बोअर आता क्रॉस ब्रीडिंग साठी वापरतो. त्याचं वेट गेन चांगलं आहे आपल्या जे गावरांपेक्षा. जवळपास आपल्याला 30% वेट गेन जास्त मिळतं. म्हणजे तुम्ही बोरचा मेल उस्मानाबादी किंवा गावरान शेळ्यांना क्रॉस केल्यानंतर तुम्हाला होणारं प्रोडक्शन मध्ये वेट गेन चांगलं मिळतं. अच्छा. आणि ते होणारं प्रोडक्शन, तुमचं विक्री व्यवस्थापन कसं असतं? आम्ही सगळं जागेवरच जातो, आमचा स्टॉक सेल आउट होतो. जागेवरूनच विक्री करतात? जागेवर म्हणजे विक्री म्हणजे कसं, असं खाटीक बांधव येतात म्हणा? नाही, आमचं असे जे घरगुती ज्यांना पाळायला पाहिजे किंवा काही त्यांचा कार्यक्रम असतो ते, आणि बाकी लॉट मध्ये पाळण्यासाठी जातात, जे पुढे ते बकरं मोठे करून 3-4 महिने सांभाळून विकतात पुढे. बरोबर बरोबर. बघा मित्रांनो, सरांनी आपल्याला खूप उपयुक्त माहिती दिलेली आहे. आपल्याकडे अलीकडे महाराष्ट्रामध्ये काय झालंय का, म्हणजे ज्यांना ज्या ब्रीडमध्ये आवड असते ते त्या ब्रीडमध्ये काम करताय. तर सरांनी ना सध्या लोकल मार्केट म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला, मीट मार्केट, आणि त्यासाठी त्यांनी ते आता उस्मानाबादी गोट फार्मिंग करताय. काही खूप मोठ्या स्ट्रक्चरच्या तुम्हाला फिमेल आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्यांचे साधारणतः त्यांच्या शेतामध्येच रोडच्या कडाला फार्म आहे, आणि खूप चांगला सेटअप आहे, आणि साधारणतः 2 ते 3 शेड आहे त्यांचे या ॲनिमलसाठी. आत्ता सध्या या आपण व्हिडिओ बनवतो म्हणून या बाजूला त्यांनी सर्व ॲनिमल एका जागी घेतलेले. त्यांनी कंपार्टमेंट केलेले छोट्या पिल्लांसाठी, काही मेलसाठी असे सेपरेट कंपार्टमेंट केलेले, चाऱ्यासाठी गव्हाणी वगैरे अशा या पद्धतीत बनवलेले आहे. आणि एकदम म्हणजे रोडला लागून बेस्ट लोकेशन आहे. सीझन वाईज आता त्यांच्या फार्ममध्ये मोठी झाडं दिसत आहेत तुम्हाला. असं एकूण नियोजन फार्मवरती आल्यानंतर बघायला भेटतं आपल्याला. साहेब, आता मला आहे ना आपल्या फार्मवरती येण्या अगोदर आपलं म्हणजे सकाळी आपलं फोनवरती बोलणं झालेलं होतं, आणि तुम्ही मला सांगितलं का मी मुंबईला सर्व्हिसला आहे. तर मला प्रश्न पडला का, म्हणजे मुंबईला सर्व्हिस करता, असं मुंबईला सर्व्हिस करत असताना आपल्याला गावाकडे गोट फार्मिंग करता येईल का? तर हा मला मोठा प्रश्न पडलेला होता, आणि मी ते आता एकदा जागेवरती आल्यानंतर मला तर त्या प्रश्नाचं म्हणजे मी अचंबित झालो, एवढे ॲनिमल वगैरे बघून सर्व काही. तर मुंबईला राहून गोट फार्मिंग आपल्याला 100% करता येईल का? नक्कीच करता येईल, तुमचं जर व्यवस्थित मॅनेजमेंट असेल. आता आम्ही जे आमचे माणसं पण आहेत त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं, आणि एक वेळापत्रक बनवलंय, त्याप्रमाणे ते काम करतात. पर मॉनिटरिंग साठी आमच्याकडे CCTV कॅमेराज आहेत, त्याच्या थ्रू आम्ही ऑब्झर्वेशन सगळं करतो. आणि आता तुम्ही बघू शकता, आमच्या आता जवळपास 130 ॲनिमल सगळे एकदम हेल्दी आणि व्यवस्थित सगळं. व्हिडिओ मध्ये ॲनिमल हेल्दी दिसत आहे त्यांचे, म्हणजे आता ज्या दुधावरती ज्या शेळ्या आहेत त्यांचे कासेची ठेवण वगैरे, त्यावरून त्या शेळ्यांना पण दूध भरपूर दिसतंय. आणि तुमचे मला काही आतल्या बाजूला कप्पे दिसले, त्यामध्ये तुमचे पिल्लांचं प्रोडक्शन पण दिसतंय. त्यावरनं एकूण लक्षात येतंय का तुमच्या शेळ्यांना दूध पण चांगलं आहे, आणि तुमचं फार्मवरचं मॅनेजमेंट पण तसं दिसतंय. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालं माहिती का, आपण म्हणजे भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये ना भरपूर गोट फार्मचे शेड बंद पडलेले.
बरोबर ना? आता गेली तुमचा किती वर्षाचा अनुभव झालेला गोट आता फार्मिंग मध्ये? आमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झालाय. त्याच्यामध्ये आम्हाला तर असं आमच्याकडे अजूनही एक शेळीची अशी मॉर्टॅलिटी झालेली नाहीये. अच्छा अच्छा. किंवा काय आता आम्ही प्रॉपर सर्व डिवॉर्मिंग शेड्यूल झालं, त्यांचं वॅक्सिनेशन झालंय, ते सर्व प्रॉपर मॅनेज करतो. सगळ्या शेळ्यांना तुम्ही बघू शकता, आम्ही असं टॅगिंग केलंय, प्रत्येक शेळीला असं बरोबर. युनिक नंबर दिलाय. बरोबर. त्याच्या बेसिसवर आम्हाला सर्व शेळ्यांचा रेकॉर्डही मिळतो. शेळ्यांचं डिवॉर्मिंग कधी झालंय, शेळ्याची डिलिव्हरी कधी झाली आहे, आणि वॅक्सिनेशन कधी झालंय. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे त्यांचं जे हेल्थ मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित केलं जातं. आणि त्याच्यामुळे शेळ्यांनाही काही कुठल्या प्रकारचा त्रास नाही किंवा कुठलं रोगराई नाही. आपल्या इथे सर्व निरोगी आणि हेल्दी शेळ्या आहेत. अच्छा, बरोबर साहेब. माझा असा एक प्रश्न आहे का, जे नवीन गोट फार्मिंग मध्ये उतरणार आहे किंवा ज्यांच्याकडनं म्हणजे गोट फार्मिंग करताना काही चुका झाल्या आणि त्यांचे फार्म आता बंद पडलेले आहे, आणि तर असं होऊ शकतं का, तुम्ही बाहेर सर्व्हिस करताय आणि तुमचं फार्मवरती इतकं काही बेस्ट नियोजन आहे, तर असं म्हणजे जे नवीन सर्व्हिसला काही आपले ज्यांना नवीन शेळीपालनाची सुरुवात करायची, तर त्यांनी अशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर ते 100% सक्सेस होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. आता शेवटी तुम्ही हा जो बिझनेस आहे तो लाईव्ह स्टॉक बिझनेस आहे. बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात तुमचं महत्वाचं आहे यांचं फिडिंग, त्याचा हायजीन मेंटेन, म्हणजे तुमचं स्वच्छता किती तुम्ही ठेवतात, त्यांना स्वच्छ जागा, हवेशीर असं जागा असेल, आणि त्यांचं चाऱ्याचं वगैरे मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, तुम्ही त्यांना प्रॉपर हिरवा चारा एक प्रॉपर प्रमाणात आणि सुका चारा दिला, त्याच्यानंतर तुमचं खाद्य असेल, त्यांना काही खुराक असेल, तर ह्या गोष्टी सगळं व्यवस्थित सांभाळल्या तर नक्कीच तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकतं. त्याच्यात चॅलेंजेसही आहेत, पण मग सगळ्याच क्षेत्रात चॅलेंजेस असतात. तुम्ही त्या चॅलेंजेसला कसं त्याच्यावर अभ्यास करतात, त्याचं स्टडी करून तुम्ही त्याच्यावर सुधारणा करू शकतात. या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचं शेळीपालन यशस्वी होऊ शकतं. साहेब, आता तुमच्या फार्मवरती ना आम्हाला ॲनिमल तर खूप छान दिसत आहे. तुम्ही म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे, कंपार्टमेंट केलेली आहे, परत गव्हाणी केलेली आहे अशा पद्धतीमध्ये चारा खाण्यासाठी. तर आता तुमचे साधारणतः 125 ॲनिमल, बरोबर ना? हा, 130 आता 130 ॲनिमल आता फार्मवरती. तर हे 130 ॲनिमलचं म्हणजे देखरेख करण्यासाठी चारा नियोजन असेल, बाकीचं व्यवस्थापन असेल, एवढं हँडल करण्यासाठी तुम्ही माणसांचं किती नियोजन केलेलं फार्मवरती? आमचं 2 माणसं सगळं पूर्ण हँडल करतात. अच्छा, टोटल प्रत्येक याच्यामध्ये? हा, टोटल म्हणजे साफसफाई असेल, चारा नियोजन असेल, चारा आणि प्लस पिल्लांचं फिडिंग असेल, सगळं औषध वगैरे सगळं दोघ जण हँडल करतात. बरोबर बरोबर. साहेब, आहे आता विषय असा आहे का, तुम्ही इतके काही ॲनिमल सांभाळताय, बरोबर आहे, आणि याच्यात सर्वात महत्वाचा भाग काय येतो का, चारा व्यवस्थापन. तर आता मला तुमचे ॲनिमल खूप हेल्दी दिसत आहे. त्यांना स्टॉल फीड केलेले, म्हणजे तुम्ही जागेवरती केलेले. आपण काही ॲनिमल आपले बाहेर फिरस्त नाही, आपलं शेळीपालन आपलं बंदिस्त शेळीपालन आहे. तर तुमचं चारा व्यवस्थापन जरा सांगा, म्हणजे जेणेकरून नवीन शेळीपालकांना त्याची डिटेल माहिती होईल. कारण इतके ॲनिमल हेल्दी आणि त्यांचं योग्य चारा व्यवस्थापन करणं पण फार महत्वाचं आहे. तर तुमचं एकदा चारा व्यवस्थापन आता आमच्याकडे हिरव्या चारामध्ये दशरथ घास आहे. अच्छा. सुबाबुळ आहे, त्याच्यानंतर इंडोनेशिया स्मार्ट नेपियर आहे, आणि तुती आहे. अच्छा. आणि सुक्या चाऱ्यामध्ये आपण हरभरा भूस, सोयाबीन भूस आणि तुरीचं भूस मिक्स मध्ये देतो. तर अशा प्रकारे आपण त्यांना 3 वेळेस देतो चारा, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, आणि खुराक सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस देतो. खुराकाचं नियोजन सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आहे का? हो, आणि खुराक मध्ये आपण त्यांना मक्का आहे, गव्हाचा भरडा आहे, शेंगदाणा पेंड आहे. म्हणजे तुमचं चाऱ्याचं नियोजन आणि खुराकाचं नियोजन बेस्ट असल्यामुळं तुमच्याकडं शेळ्या पण तेवढे हेल्दी आहे, आणि तुमचं होणारं प्रोडक्शन पण कटिंग मार्केटसाठी लवकर रेडी होतं. हो, आणि आपल्या इथे आता तुम्हाला असं खाली जनावर कुठलंच नाही. एक तर आमच्याकडे शेळी जनलेली आहे किंवा ती गाभण आहे असं, आणि वर्षात किंवा 13-14 महिन्यात आमच्याकडे 2दा शेळी जनतेच. अच्छा, म्हणजे 14 महिन्यामध्ये तुमच्याकडे जास्त करून आमच्याकडे 12 महिन्यातच 2 वेत होतात.
खूपच एखादं लेट झाले तर 14 महिन्यात तर होतच. बरोबर. आता त्याच्यात आपण प्रॉपर त्यांना मिनरल मिक्सचर वगैरे पण देतो, जेणेकरून शेळ्यांचं त्याच्यात जी कमतरता असते, काही जे घटक असतात ते मिनरल मिक्सचर थ्रू भरून निघतात आणि शेळ्या वेळेवर हिटवर येणं झालं, हिटवरती येतात. त्याचं हेल्थ वगैरे चांगली हिट राहते. सायकल व्यवस्थित डेव्हलप होते त्या हो. पद्धतीत आणि बरोबर तुमची सायकल व्यवस्थित चालते. गाडे साहेब, आता माझा असा प्रश्न आहे की तुमच्याकडे म्हणजे तुमचं झालेलं प्रोडक्शन तुम्ही विक्री व्यवस्थापन कसं करतात? कारण तुमच्याकडे आता बोरचे काही मेल आहे आणि हा तुम्ही त्या उस्मानाबादी किंवा गावरान शेळ्यांना ते क्रॉस करतात आणि होणारं प्रोडक्शन विक्री कसं करतात? आता तुम्ही प्रथमतः माहिती दिली का बोकड तर जागेवरनं विक्री करताय, हा आणि आता जे होणाऱ्या फिमेल आहे तर त्या फिमेलचं विक्री व्यवस्थापन कसं आपल्याकडे दोन्ही बोकड आणि जे पाठी पण असतात त्या जागेवरच जातात. आपण अच्छा. किलो प्रमाणे देतो. अच्छा. एक 500 रुपये किलो प्रमाणे आपण सेल करतो, पाठी अच्छा. आणि अच्छा. बोकड दोन्ही पण. हा 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 जागेवरनच विक्री होते. हो, सगळे टोटल इथे जागेवरच जातात. पाळण्यासाठी मोस्टली घेऊन जातात आपल्याकडे बरोबर. कस्टमर. बघा मित्रांनो, आता काय झालंय, अलीकडे आहे ना 850 ते 900 रुपये प्रति किलो मटणाचे भाव झालेले आहे. आणि आपल्या स्थानिक शेळ्या असल्यामुळे म्हणजे उस्मानाबादी किंवा आपली लोकल शेळी असल्यामुळे काय होतं, यांचं होणारं प्रोडक्शनला ना यांना जागेवरतीच आहे ना माल कमी पडतो विक्रीसाठी. आणि साधारणतः आहे ना ते ना 14 ते 15 महिन्यामध्ये ना 2 वेत घेतात या शेळ्यांकडनं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात, खूप चांगल्या जनरेशनचा त्यांच्याकडे बोरचा मेल आहे. आणि त्यांचा एकूण अनुभव असा आहे का ते 2 वेत घेतात 14-15 महिन्यामध्ये. आणि त्यांचं विक्री व्यवस्थापन पण जागेवर नव्हतं. त्यांचं इंस्टाग्रामवरती चांगले फॉलोअर्स आहे. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं विक्री व्यवस्थापन होतं. आणि बाकीचे ॲनिमल तर हेल्दीच आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं शेळ्या बघू शकतात. त्यांनी जी माहिती दिलेली आहे तर ती एकदम जेन्युइन माहिती आहे. आणि बघा, लोकल मार्केटमध्ये म्हणजे आपलं मटन मार्केटला आपल्याला कुठं म्हणजे जास्त आठवडी बाजार करण्याची गरज पडत नाही. जास्त करून बोकड तर जागेवरनं विक्री होतात आणि फिमेल स्टॉक आहे ना आपले स्थानिक लोक येऊन त्यांची जी काही 5 ते 10 अशा ॲनिमलपासून सुरुवात करायची असते, ते आपले शेतकरी वर्ग फार्मवरती येऊन आणि जागेवरती प्रत्यक्षात येऊन खरेदी करत असतात. तर असं एकूण फार्मचं नियोजन आहे. साहेब, आता तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आम्हाला आहे ना म्हणजे आम्ही तुमचे पलीकडचे शेड पण बघितले. आणि आता आपण जस्ट आता या ठिकाणी उभा आहोत. या ठिकाणचं पण शेड आता दिसतंयच व्हिडिओमध्ये. तर म्हणजे एकूण असं दिसतंय का तुमचं, म्हणजे आता समजा हे कांदा चाळीचं कांदा चाळू होती नाही का, तुम्ही त्यामध्येच शेडचं नियोजन केलं, म्हणजे कंपार्टमेंट केले. हो. आणि पलीकडच्या बाजूला पण तुम्ही म्हणजे तुमचं जे जुनं काही स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्येच तुम्ही ऍडजस्टमेंट करून कप्पे वगैरे बनवलेले छोट्या कार्डांसाठी, फिमेलसाठी, मेलसाठी, असं एकूण चित्र दिसतंय. तर नवीन शेळी पालकांना तुम्ही म्हणजे जागेबाबत म्हणा किंवा शेड बाबत, जेणेकरून काय होतं अलीकडे ना शेडमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट होती नवीन शेळी पालकांची. आणि पुढे जाऊन काय होतं, मग ॲनिमल खरेदी करण्यासाठी म्हणा तितकंसं त्यांच्याकडे भांडवल राहत नाही. तर तुमचं सजेशन काय राहील का, शेळी पालन करत असताना शेडवरती किती खर्च केला पाहिजे किंवा ॲनिमलवरती कसा खर्च केला पाहिजे, जेणेकरून नवीन शेळी पालकांना आहे ना स्टार्ट करताना मदत होईल? शेळीपालन सुरुवात करण्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो. तर तुम्ही शेड मध्ये जास्त खर्च न करता, म्हणजे लो बजेट जसं होईल, एक तुम्हाला चांगला निवारा देणं गरजेचं आहे. तो निवारा त्यांना पुरेसा आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातच एकदम खूप हायटेक शेड किंवा असं खूप खर्च करण्यात काही गरज नाहीये. बरोबर. तुम्ही चांगले ॲनिमल्स मध्ये इन्व्हेस्ट करा. शेवटी उत्पन्न तुम्हाला ॲनिमल्स मधून भेटणार आहे. शेड त्यांना एक फक्त निवारा म्हणून ते गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही एकदा त्याच्यात सुरुवात करा, 1-2 वर्ष बघा तुम्हाला त्याच्यातनं किती उत्पन्न मिळतं काय, आणि मग तुम्ही हायटेक शेडवर खर्च करा. बरोबर. जेणेकरून तुमचा सुरुवातीचा खूप त्याच्यात इन्व्हेस्टमेंटही नाही होणार. आणि तुम्हाला त्याच्यात जसं अनुभव येईल, तुमचं वाढेल क्वांटिटी, त्याच्यानंतर तुम्ही मग त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकतात. बरोबर. तर आम्ही आता आमच्या इथे पण फक्त एक शेड बनवला होता. अच्छा. 40 बाय 28 चा, जो आता तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याच्यात, आणि नंतर मग आम्ही एक आमचा गाईचा गोठा होता त्यालाच थोडं मॉडिफाय करून त्याच्यात ऍडजस्ट केलं. आणि कांदा चाळ पण होती जी आता रिकामी होती, तर तिच्यात ती 20 बाय 40 ची कांदा चाळ होती, त्याच्यात पण आम्ही
कंपार्टमेंट केले आणि त्याच्यातच अच्छा. सगळं स्टॉक ऍडजस्ट केलंय. बरोबर बरोबर. साहेब असा आता प्रश्न आहे का साधारणतः तुमच्याकडे एकूण मदर स्टॉक किती म्हणजे जे प्रोडक्शन देतात त्या फिमेल किती आहे आपल्याकडे? आता मदर स्टॉक मध्ये जवळपास 80 फिमेल्स आहेत आपल्या. म्हणजे ज्या पिल्लं हा. देतात बरोबर हो ना? हो म्हणजे तुमचं मेन प्रोडक्शन फिमेल स्टॉक 80 हो. बरोबर आहे. आता आपल्याकडे 100 झाल्या होत्या, पण मग आमच्याकडे आता थोडं स्पेस कमी पडत होतं, म्हणून मग अच्छा आम्ही अच्छा मध्यंतरी काही सेल आउट केल्या, काही बरोबर फिमेल पाठी पण आणि शेळ्या पण. बरोबर बरोबर. नाही मला असं विचारायचं आहे आपल्याला साधारणतः तुम्ही या 80 फिमेल मधनं एक लॉट मध्ये किती पिल्लं तुमच्याकडे विक्रीसाठी असतात? एक साधारणतः 1.5 च रेशो आहे. अच्छा तर तुम्हाला जवळपास एक 120 130 पिल्लं तुम्ही पकडू शकता. म्हणजे काहींना पहिला रो असेल तर एक पिल्लं अच्छा होईल, अच्छा हो काहींना हो, दोन होतं होतं. होतं ते. हा, तर मग साधारणतः तुम्हाला म्हणजे 80 फिमेल पासून साधारणतः 120 120 130 पिल्लं आपण मिळतात देतो एका lot मागे. एका लॉट मध्ये, एका म्हणजे बॅच मध्ये हो हाफ इयरली. हो आणि हो मग सेम तुमचं दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये तेवढंच होतं. बरोबर बरोबर बरोबर. आणि मग परत आपलं तुमचं फिमेल जे आहेत ते आपण चांगल्या फिमेल जे आहेत ते परत ठेवतो काही इथे, किंवा जागेचं आता आपल्याला कमतरता असल्यामुळे मग आम्ही मध्यंतरी आता सेल आउट केले. बरोबर. आणि तुमची तर साहेब काय होतं माहिती का, नवीन शेळी पालन सुरू करताना ना म्हणजे कागदी गणित खूप मांडले जातात. आणि आता आम्ही तर तुमच्या फार्मवरती आल्यानंतर तुमचं ऍक्च्युअल गोट फार्मिंग बघतोय. तुम्हाला साधारणतः 3-3.5 वर्षाचा अनुभव पण झालेला आहे आणि तुमचे एकूण अॅनिमल तुमचं फार्मवरती झालेलं प्रोडक्शन पण दिसतं आम्हाला. तर जस्ट एक नवीन शेळी पालकांना माहिती होण्यासाठी विचारतोय का साधारणपणे आता समजा तुमच्याकडे 100 फिमेल दिसत आहे बरोबर? हो. तर त्या 100 फिमेलचं एक वार्षिक उत्पन्न किती येतं? तर 2 लॅक्टेशनचं जर पकडलं तुम्ही, एक सरासरी त्यांचे 100 शेळ्यांचे आपण 300 पिल्ल जरी पकडले हा 2 लॅक्टेशन मधले, तरी तुम्हाला एक 24 ते 25 लाख रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न मिळतं. एक 14 महिन्याचं जर आपण यांचं वर्ष पकडलं शेळ्यांचं, तर तुम्हाला 24-25 लाखापर्यंत सहज उत्पन्न मिळतं. बघा मित्रांनो, सरांनी म्हणजे रियालिटी जी आहे ती सांगितलेली आहे. आपल्या गावखेड्यामध्ये काय होतं का गावरान म्हणा किंवा उस्मानाबादी शेळी पालन कसं मोठ्या प्रमाणात केलं जात नाही. हार्डली अशा 5 ते 10 शेळ्या सांभाळून केलं जातं. तर आता साधारणतः सरांनी जागे अभावी 80 फिमेल ठेवलेल्या फार्मवरती आणि साधारणतः त्यांच्याकडे काही प्रमाणात फिमेल होत्या, त्यांनी त्या सेल आउट केल्या जागे अभावी. परंतु आपल्याकडे चांगले ॲनिमल असतील, चांगलं चारा नियोजन असेल, शेड मॅनेजमेंट असेल, करडांचं योग्य नियोजन असेल, तर आपण 2 वेतामध्ये म्हणजे साधारणतः 14 ते 15 महिन्यामध्ये ना आपण आपल्या गावरान किंवा उस्मानाबादी शेळीपासून पण आपण आहे ना लाखोंची उलाढाल करू शकतो. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण 2 वेतांमध्ये ना साधारणतः 100 शेळीपासून आहे ना 24 ते 25 लाखापर्यंत इझी म्हणजे उत्पन्न घेऊ शकतो आणि आपली आर्थिक प्रगती करू शकतो. साहेब अलीकडच्या काळामध्ये ना बोर मेल आहे ना आपल्या गावरान शेळ्यांना म्हणा किंवा उस्मानाबादी शेळ्यांना क्रॉस करण्यासाठी म्हणजे क्रॉस करण्यासाठी मीटिंगसाठी वापरतात. आता तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आहे ना मला बोर पासून जे प्रोडक्शन तयार झालेले त्या काही फिमेल दिसल्या आणि आता सध्या तुमच्या फार्मवरती असलेला मेल आहे तो पण एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये दिसतोय. तर नवीन शेळी पालकांना असं बोरचा मेल घेऊन गावरान किंवा उस्मानाबादी शेळी पालन आपण किती प्रॉफिट मध्ये आणू शकतो, हा मुद्दा मला जरा तुमच्याकडून समजावून घ्यायचा आहे. आता आपण बोर क्रॉस जर केलं तर तुम्हाला बघा चांगलं आपल्याकडे हे बघा, ही आता 50% जबरदस्त लाईन मध्ये फिमेल 50% बोर याची आहे गावरान मधले. याला बोर आपण बोकड वापरलं, ही आता दुसऱ्यांदा गाभण आहे. अच्छा अच्छा. हा, तर हे असं प्रोडक्शन होतं आणि यांना हेल्थ वाईज काहीच म्हणजे खूप यांचा रेजिस्टंट पॉवर जो आहे खूप चांगला आहे, चांगला डेव्हलप यांना मॅनेज काही जे असं किरकोळ आजार वगैरे, सर्दी वगैरे काही कसलंच म्हणजे थोडक्यात त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली डेव्हलप झालेली आहे, चांगलं आहे आणि फिमेल पण स्ट्रॉंग दिसत आहे आणि त्यांच्यापासून होणारं प्रोडक्शन पण जोरदार हे आपलं बोर क्रॉस
रिझल्ट आहे आपल्या इथलंच फार्मच्या फिमेलचं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर बरोबर बरोबर. आता ही एक पहिल्यांदाच जणलेली फिमेल आहे. अच्छा, हा, खूप हेल्दी पण. हो. बघा मित्रांनो, ज्यांना कोणाला म्हणजे बघा अलीकडे अशी ओरड असते की गावरान किंवा उस्मानाबादी शेळीनं त्यांच्यापासून होणारं प्रोडक्शनला वेट गेन नसतं. परंतु बघा मित्रांनो, आपलं मॅनेजमेंट म्हणजे चारा व्यवस्थापन असेल, खुराक व्यवस्थापन असेल, आपण सर्व गोष्टीमध्ये आपण चांगलं मॅनेजमेंट केलं आणि मिटिंगसाठी आपण बोरचा मेल वापरला तर आपल्याला मटन मार्केटमध्ये या गोष्टीचा 100% चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही आता या शेळ्या किंवा मेल बघू शकतात. आता ही शेळी तुम्हाला दिसत असेल, तिची ऑर्डरची क्वालिटी बघू शकतात का आपल्याला ती डेव्हलपमेंट आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसते. बघा म्हणजे आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती आपलं मॅनेजमेंट उत्कृष्ट असेल तर आपण गावरान किंवा उस्मानाबादी गोट फार्मिंगमध्ये पण आहे ना लाखोंची उलाढाल करू शकतो. आपल्याला काही एकदम अशा लार्ज मोठ्या ब्रीडकडे जाण्याची गरज नाही. स्थानिक लेवलला राहून सुद्धा आपण आपल्या उस्मानाबादी किंवा गावरान शेळी पालनामधनं आपली प्रगती 100% करू शकतो.